नमस्कार अमरावती। 7 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 हार्ड डिस्क आणि 1 टॅब हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे। फॉरेन्सिक तपासणीकरता संपूर्ण डिव्हाइसेस पोलिसांनी पाठवले आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच येईल, त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे। आज नागपूरवरनं एक 15 वर्षीय विक्टीम याचाही तपास सुरू आहे, त्यांचा बयान चालू आहे। त्या बयानानंतर अजून पोलिसांची कारवाई सुरू होईल। खरं तर या मोबाईलवर व्हायरल झालेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी कॉग्निशन घेऊन गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये कोणी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याकरता आलं नाही। स्वतः पोलिसांनी याची खबरदारी घेऊन जेवढ्या साईट्सवर, जेवढ्या वेबसाईटवर किंवा ज्या ज्या सोशल मीडियावर, यूट्यूबवर, फेसबुकवर अशा प्रकारचे प्रसारण झाले आहे ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे। पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी चालू आहे। योग्य दिशेने चौकशी सुरू आहे। संपूर्ण आढावा मला दिल्यानंतर पोलिसांनी आणि यामध्ये अजून जनतेला माझी विनंती आहे, नागरिकांना विनंती आहे आणि काही पीडित लोक आहेत, पीडित महिला असतील किंवा मुली असतील, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी जसं आज नागपूरवरनं एक मुलगी या ठिकाणी बयान देण्याकरता तयार झाली, तसं अमरावतीमध्ये किंवा या भागात कुणी मुली असतील ज्यांच्यावर या नराधम आरोपीने अयान अहमद आणि उजैर खान आणि इतर आरोपी यांनी जे काही चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल तर त्यांनी बयान देण्याकरता पोलिसांशी अप्रोच करावं, सरकारकडे या ठिकाणी काही मदत मागावी। सरकार मदत करायला तयार आहे, त्यांचे नावं येणार नाही याची काळजी घेईल आणि काही नागरिकाकडे काही ॲडिशनल काही पुरावे असतील, शेवटी पोलिसांना तपासामध्ये मदत करणे आपली जबाबदारी आहे। जनतेकडे काही पुरावे असतील, अजून जनतेला काही पुरावे द्यायचे असतील तर ते पोलिसांच्या SITला, SPला देऊ शकतात। सरकार म्हणून काही द्यायचं असेल तर आम्हाला देऊ शकतात। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे पाठवू शकतात। राज्याचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा आज IG मुंबईत आहेत, त्यांनी आढावा घेतलेला आहे। मी स्वतः आज SP ऑफिसला आलेलो आहे। मला असं वाटतं की यामध्ये कोणालाही या ठिकाणी या केसमध्ये कोणी सुटणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही तयार केली आहे। जिथे जिथे आरोपी असतील, देशात असतील, विदेशात पडून गेले असतील, जे असतील, विदेशात तर पडून जाणार नाही कोणी, पण देशामध्ये जिथे जिथे असतील, कुठे पडून गेलं असेल तिथून त्यांचा शोध लावू, पण आरोपीला कोणाला सोडणार नाही। हे जे काही घटना, या घटनेला आम्ही अत्यंत तीव्र पद्धतीने, अत्यंत गांभीर्याने सरकारने घेतलेला आहे। सरकारच्या सर्वच बाजूने पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे। पोलिसांचे जे जे अशा प्रकरणात इन्क्वायरीचे जे संसाधनं असतात किंवा अशा प्रकरणाच्या इन्क्वायरी करण्याचे जे पोलिसांचा हातखंडा असतो ते सर्व हातखंडे पोलिसांनी वापरलेले आहेत आणि त्यामुळं मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, जनतेला माझी विनंती आहे की पोलिसांना अधिक पद्धतीने पुरावे मिळवून देणे।